कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घरात गणपती असले की दिवस कसे जातात कळतच नाही ना। बघ ना, म्हणजे गणपती येणार येणार म्हणेपर्यंत गणपती आले कधी आणि आता त्यांची निघायची सुद्धा वेळ झाली। मला तर वाटते आत्ता तर केली होती ना आरास आणि लगेच चालले पण गणपती। पण खरं सांगू तुला अक्षरा, खूप छान वाटलं मला। कितीतरी माणसं भेटली मला। खरंय। इतकी सगळी माणसं भेटली पण तुझ्या घरचं कोणीच आलं नाही। हो, म्हणजे मी सांगितलं ताईला, पण बाबांची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून नाही आले। अच्छा, पण मग निदान त्या तरी थोडा वेळ येऊन जाऊ शकतील का? त्यांना बोलव ना, सांग ना यायला। हो, मी बोलवलंय। आई म्हटली पण जमलं तर येते म्हणून। आणि तुम्हाला नमस्कार सांगितलाय ती। त्यांना म्हणो असा कसला नमस्कार फोनवरचा, येऊन भेटा म्हणावं। काय त्या निमित्ताने आमची भेट होईल, ओळख होईल ना। हो, मी सांगते तिला। नाही, आणि त्यांना फक्त एकट्यानंच नको, घरच्या सगळ्यांनाच सांग, सगळ्यांनाच बोलव। हो, असं कर, आज संध्याकाळच्या आरतीलाच बोलवताना। ठीक आहे, चालेल। झालं, आले आले म्हणता म्हणता गेले देखील गणपती। एखाद्या पाहुणा घरात येऊन लळा लावून जावं ना, तसं वाटतं। दरवर्षी विसर्जनानंतर घर कसं ओकोबोको वाटायला लागतं। आई, तू हमखास दरवर्षी असं काहीतरी इमोशनल बोलतेस हा? इरा, किती छान दिवस होते ग ते। आपण चौघं मिळून गणेश उत्सव साजरा करायचो। किती आनंद असायचा, किती उत्साह असायचा। दररोज मोदकांचा घाट घालायचो आपण। यावर्षी ना मी फक्त गणपती बसले त्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी 2च दिवस मोदक केले। अगं, खूप आठवण आली तुमच्या दोघींची। घ्या, लाडक्या लेकीचा फोन आलाय तुझ्या। आत्ताच नाव काढलंस ना? तुमचं काहीतरी टेलिपॅथिक कनेक्शन आहे। बोल, उचलते, बोल। हा, हॅलो अक्षरा। हा आई, काय करतेस? काय नाही ग, तू कशी आहेस? बोल। मी बरी आहे। बाबा कसे आहेत? तब्येत बरी आहे ना? हो हो, बरं आहेत आता। आता गुडघेदुखी पण थोडी कमी झाली आहे त्यांची। हा, काय करतायत ते? कुठे आहेत? आराम करतायत ग। बरं, ठीक आहे, असू दे। ऐक ना, आईंनी तुम्हाला सगळ्यांना घरी बोलवलंय गणपती दर्शनासाठी। तुम्हाला जमेल ना याला? कधी आज म्हणतेस का तू? अगं इरा, इरा ताई, तुझ्याकडे यायचंय सगळ्यांनी आरतीला? अगं, आम्ही नक्की येतो। अरे वा, तू पण आलीयस का? निखिल पण आहे का? हो, अगं आम्ही दोघेही येतो। अगं, आपण किती दिवस झाले भेटलोच नाही होत। म्हणजे ऑलमोस्ट माझ्या लग्नानंतर आपली भेटच झाली नाहीये। तू कधी आलीस आईकडे? माझं काय, आमचं येणं जाणं असतंच इकडे। अगं, आई बाबांची काळजी घ्यायला, त्यांची विचारपूस करायला मी येत असते इकडे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।